नमस्कार. आज आपण आलेलो आहे दुरुक हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो तालुका कळंब व जिल्हा यवतमाळ इथे हा किल्ला येतो. किल्ला खूपच भयानक आहे व जंगलात आहे अख्खा. व इथपर्यंत येण्यासाठी जर तुम्ही आमचा साताऱ्यातला भैरवगडचा व्हिडिओ पाहिला असेल, तिथे जसं आपण गाडीवर गेलो आहे जंगलाच्या मधून, सेम टू सेम तसंच या गडावर आपल्याला यावं लागतं. व इथं खूपच भयानक असं जंगल आपल्याला पाहायला भेटते. व गडावर पाहण्यासाठी विशेष म्हणजे इथं तटबंदी आहे व अख्ख्या किल्ल्याला तटबंदी वेढलेली आहे व गडावर एक मंदिर सुद्धा आहे. यवतमाळ जिल्ह्याची दुर्ग भटकंती करताना रावेरी, कायर, दुर्ग, कळंब यासारखे लहान मोठे गडीकोट पाहायला मिळतात. पण या गडीकोटांचा उल्लेख मात्र कुठेच दिसून येत नाही. स्थानिकांना हे गडकिल्ले माहीत असले तरी इतरांना मात्र हे किल्ले अपरिचित आहेत. हे किल्ले अपरिचित असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे किल्ले जवळपास नष्ट झाले आहेत. पाहू शकतो दुरुक किल्ल्याकडे जाताना हा असा रस्ता आपल्याला दिसायला भेटतो. खूपच खतरनाक आहे जंगलात मधून. पाहू शकतो इथं माकडांची संख्या खूपच आहे. वाघोबाचं इथं मंदिर आहे हे, आणि या मंदिरापासून आपणाला आता वरील बाजूस जायचं आहे. या ठिकाणी एक वाघोबाचं शिल्प आहे. चला अतिशय घनदाट जंगलात असणारा हा किल्ला आहे. या ठिकाणी येताना खूप काळजीपूर्वक आणि सावध यायचं आहे. 10 ते 15 मिनिटात आपण गडावर पोहोचून जातो, परंतु या ठिकाणापर्यंत येण्याचा मार्ग खूप खडतर आहे. जंगल, भयानक जंगल, आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात माकडांची संख्या पाहावयास भेटते. अशा वाटेने जंगलात जायचे. वरती गडावर देवीचं मंदिर आहे, पाहणार आहे पण तेही. दुर्ग नांझा या गावातून साधारण 8 किलोमीटर जंगल परिसरामध्ये किल्ला आहे. 3 किलोमीटर नांझापासून पुढे आल्यानंतर त्या ठिकाणापर्यंत रस्ता हा डांबरी आहे, परंतु वन खात्याची जागा ज्या ठिकाणापासून सुरू होते तिथून पुढं या ठिकाणी येण्यापर्यंत अतिशय खराब रस्ता आहे. व 4 व्हीलर जर असेल तर तिचे खाली फूड उंच गाड्या येतात. जर छोटी गाडी असेल तर ती आत येणार नाही. त्यामुळे गड पाण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित या वरील बाजूस किल्ला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हा एकमेव गिरिदुर्ग किल्ला आहे व एकमेव किल्लाही आपण बोलू शकतो. कळंबला एक आहे, तसेच रावेरी आणि कायर या ठिकाणी आहेत, या गाड्या आहेत. त्यामुळे किल्ला फक्त हा एकच आहे. पायवाट व्यवस्थित वरपर्यंत आहे, त्यामुळे काही नाही प्रॉब्लेम. जर आला तर नांझा गावातून एखादा स्थानिक वाटाडे घेऊन या.
9 एकर परिसर आहे गडाचा. गडाच्या तटबंदीचे दगड या ठिकाणी पडलेले पाहायला भेटतात. डाव्यात थोडी तटबंदी आहे ती पाहू. असा रस्ता असं इथे करून ठेवलेले पाहायला भेटतात. हे बघा समोर आपणाला गडाची थोडी तटबंदी पाहायला भेटते. पुढे गेल्यानंतर आपण पाहू. तटबंदी दिसते समोर. या अशा रस्त्याने 10 मिनिटात आपण वरपर्यंत या पायरी मार्गापर्यंत पोहोचून जातो. या ठिकाणी आपणाला असं बरंच केलेलं असं पाहायला भेटते. त्याचे प्रयोजन काय असावे. पायरी मार्गाने आपण गडावर एक 10 ते 15 मिनिटात टॉपपर्यंत पोहोचून जातो. वर आल्यानंतर आपणाला डाव्या साईडला या ठिकाणी एक मंदिराची शिळा पाहायला भेटते. महादरवाजाची असणार इथे. ही पाहू शकते इथे ही आहे. म्हणजे हा महादरवाजा असणार त्या काळी होऊ शकते असा. आणि ही तटबंदी लांबपर्यंत पसरलेली दिसते. चला आता आपण प्रथम या डाव्या साईडला जाऊ आणि पाहून पाहू शकतोय आपण. हा जंगल परिसर यवतमाळ वनक्षेत्राच्या अंतर्गत असणारा हा परिसर आहे. घनदाट जंगल आणि या ठिकाणी असणारा हा दुर्गगड कळंब तालुक्यात येतो. कळंब तालुक्यापासून हे अंतर 8 किलोमीटर आहे. समोर तटबंदी आहे लांबवर पसरलेली या बाजूची. प्रथम आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि येतानाही ह्या बाजूची तटबंदी वगैरे पाहू. या ठिकाणी वाडा असणार. निरीक्षण केलं तर पाहू शकतो ही अशी पूर्ण तटबंदी पाहायला भेटते ही या वाड्याची व अशीच पूर्ण पसरलेली आहे. पूर्णतः लांबपर्यंत पसरलेली तटबंदी पाहायला भेटते. निरव शांतता. पुढं मंदिर आहे ते पाहणार आहे आपण. दुर्गगड खूपच घनदाट जंगल आपल्याला पाहायला भेटत आहे इथे. झाडे आहेत आणि इथपर्यंत येण्यासाठी जो रस्ता आहे तो तरी ह्यापेक्षा जास्त भयानक आहे. रस्ता खराब तर आहेच, पण साईडला जी झाडी आपल्याला अजून घाबरवते ते एक वेगळं आहे.
या बाजूला खूपच सुंदर गड आहे, परंतु या ठिकाणी एका दोघांनी येऊ नका. ग्रुप असेल तरच या किल्ल्यावर या, अन्यथा येण्याचा प्रयत्न करू नका. भागात अस्वल, कोल्हे, लांडगे, वाघ व बिबट्या या प्रकारचे खूपच जंगली प्राणी आहेत. त्यामुळे इथं येणं आणि तरस सुद्धा आहे. व या भागात येण्यासाठी जर तुम्हाला एक ग्रुप घेऊन आला तर चांगलं होईल. एकटं दोघांचं काम नाही इथे. सकाळचे आता 11 वाजत आले आहेत व आजूबाजूच्या भागात पाहू शकतोय ही तटबंदी पूर्णतः आहे. या तटबंदीवरून आपण जाऊ. खाली ओढा आहे, त्या ओढ्याला खंडक म्हणून वापर केला असेल. या बाजूचं जंगल पहा समोर, खूप दूरपर्यंत जंगल आणि जंगलच फक्त. समोर त्या ठिकाणी मंदिर आहे. या तटबंदीवरून फेरा मारू. ही तटबंदी अगदी सुरुवातीपासून आलेली आहे, अगदी पुढपर्यंत गेली आहे. गौंड राज्याच्या आधिपत्याखाली हे किल्ले होते. किल्ल्याचा आपण पूर्ण इतिहास सांगू. इथं बुरुज असावा. ही पाठीमागची इकडची बाजू, तिथे एक मंदिर आहे, ते पाहू प्रथम. पाठीमागच्या भागातून येऊ जाऊन आपण. पाहू शकतो इथं बुरुज आहे. तसेच पुढच्या बाजूस सुद्धा तटबंदी, तीही पाहून येऊ आपण. या ठिकाणावर पासून पुढे जाण्यास रस्ता नाही, तर आपण पुन्हा खाली उतरू व पुढच्या बाजूने ती वास्तू पाहून घेऊ. आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ देवीचं आणि बाकीचे आपण भेटी पूर्ण करू. या बाजूला एक आपणाला ही मूर्ती पाहायला भेटते, तसेच या बाजूला एक आहे. आणि हे पहा, खूपच मोठी ही मंदिराची शिळा असणार. आणि हे पाहू शकतो अशा ह्या मेन मूळ मंदिराचे अवशेष इथं आपल्याला पाहायला भेटतात. आता आतमध्ये जाऊ. हे बघा,
करूया. हे पाहू शकतो इथे देवीची खूपच सुंदर अशी मूर्ती आहे व आता आपण देवीस नमस्कार करून व गणेशास पाया पडून जाऊया. या बाजूला गणेशजींची मूर्ती आहे, माग महादेवाचे पिंड आणि नंदी आणि ही हेमाडपंथी मंदिर आहे गडावरचं. हेमाडपंथी मंदिर आहे. आणि देवी या ठिकाणी पाहू शकतो आपण. या देवीच्या मागच्या बाजूस पाहिलं तर अजून एक आपणाला देवीची मूर्ती पाहायला भेटते. हे फारच क्वचित ठिकाणी आपणाला असं पाहण्यास भेटते. हे बघू शकतो. या गुरुगडावरील या मंदिरामध्ये पोहोचलो. गंधार जंगलातून आपण आलो आहे आणि या ठिकाणी मंदिर आहे, सुरक्षित मंदिर आहे. या ठिकाणी भीती नाही मंदिरात आल्यानंतर, कारण सर्व बाजूने पॅक केलेलं आहे मंदिर. या मंदिरामध्ये आता आपण देवीचे दर्शन घेऊ व बाकीची गडफेरी करण्यासाठी जाऊ. हेमाडपंथी मंदिर आहे, पाहू शकतो आपण. या ठिकाणी आता आपण दिवाबत्ती करू आणि पुढील गडपेठेस निघू. इथं लावायचे खाली. आपण आता या मंदिरात आलो आहे. मंदिराच्या वरच्या या टेकडीवर जाऊ आणि तिथून सर्व वास्तू पाहून परतीच्या प्रवासाला निघू. तर तुळशीवर वृंदावन आहे. या ठिकाणी देवीच्या मूर्ती आहेत 2, तसेच होम आणि मंदिर. आता या वरच्या बाजूला जाऊ इथं आणि त्या ठिकाणचे अवशेष पाहून परतीच्या प्रवासाला निघू. खालील भाग गडाचा. या ठिकाणी तटबंदी आहे, बुरुज आहे. ही पाहू कुठपर्यंत गेली. या मंदिरात येण्यासाठी या बाजूने रस्ता आहे. खालील गावातील या ठिकाणची ही तटबंदी आहे, खूपच मोठी. आणि खाली मंदिर आणि हा जो रस्ता आहे खालील गावातून आलेला रस्ता असणार. आता आपण गडाच्या या मुख्य भागात आलो आहे. अजून हा आलेला दुसऱ्या गावातून रस्ता आहे व आपण समोरच्या ठिकाणावरून आलो होतो. गडावर पाठीमागच्या बाजूला देवीचं मंदिर आहे व देवीच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला त्याची तटबंदी पाहू शकतो. संपूर्ण गडाला ही तटबंदी असण्याच्या काळी पूर्ण आपल्याला या ठिकाणी तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आहे व मंदिर आहे. महादरवाजा त्या बाजूला आहे. पाठीमागच्या बाजूस आपण जाऊन बाकीचे अवशेष पाहू व परतीच्या मार्गाला निघू. गडाचा हा पाठीमागचा पूर्णतः भाग. तटबंदी अजून पाहायला भेटते बरीच. याच्या पुढं आपणाला
काही पाहण्यास भेटत नाही. पाहू शकतोय आता आपण हे पूर्णतः पाठीमाग आलो आहे आणि हा दाट जंगलाचा भाग खूप भयानक. पुढील बाजू या भागात काही आपणाला अवशेष पाहायला भेटत नाहीत आणि या ठिकाणी आपण आता आपली गडफेरी या भागाची संपून परतीच्या मार्गाला निघू. चला. यवतमाळ जिल्ह्यातला एकमेव हा गिरिदुर्ग किल्ला आहे जो सगळ्यात खतरनाक आहे व खूपच सुंदर सुद्धा आहे. गडावर आल्यावर आपल्याला खूप चांगलं वाटतं. चढण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं लागतात व फिरायला एक अर्धा तास पुरुष आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामधील एकमेव गड आणि तो सुद्धा एवढा अवघड आणि खूप हाय रिस्क असणारा किल्ला आहे. व बाकी 3 आहेत, कळंब, तसेच रावेरी आणि कायर या ठिकाणी 3 गाड्या आहेत. असे 4 गडीकोट आपणाला या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात. बरेच लोक बोलतात की यवतमाळ जिल्ह्यामध्ये किल्ला नाही, परंतु जर आपण हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल किल्ला म्हणजे काय. आणि हा मिश्र दुर्गमध्ये येतो. वनदुर्ग व गिरिदुर्ग व वनदुर्ग अशा मिश्र श्रेणीत मोडणारा किल्ला आहे. वाघ म्हणजे या ठिकाणी पट्टेरी वाघ आहेत. त्याच्या या बाजूची तटबंदी वगैरे पण ही दरीची बाजू आहे आणि या बाजूला तटबंदी आहे. चला, ही आपण आता मगाशी तटबंदी पाहिली. आता सरळ जाऊन आपण पुढील बाजू सुद्धा जे तटबंदी वगैरे आहे ती पाहू. खूपच एक चांगला अनुभव देऊन जाणारा हा किल्ला आहे. किल्ल्याचे नाव लक्षात ठेवा, दुर्ग. या किल्ल्याचे नाव लक्षात ठेवा, दुर्ग. इथे दुर्ग म्हणजे एक सस्पेन्सच आहे. हा खूपच खतरनाक भयानक जंगलातला किल्ला आहे. आजूबाजूला पाहताल तर पाहू शकतो नुसतं झाडी, सागवान आहे सगळं. आणि जर तुम्हाला अख्खा एक्सप्लोर करायचा असेल यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ पूर्ण पाहायला लागेल. आता आपण या बाजूने तटबंदी पाहत गड उतरण्यास सुरुवात करू.
आपण आता या बाजूने इकडपर्यंत पूर्णतः ही तटबंदी आहे. खालील बाजूस झाडे ही शेवटची बाजू आता इकडची. पूर्ण किल्ला तिथून त्या बाजूने यायचं आणि इकडे जायचं आपल्याला. ही पूर्व बाजू आहे. दुहेरी तटबंदी असणार याला, कारण खाली पाहिलं तर खालच्या बाजूस सुद्धा पूर्ण खंदक आणि दुहेरी तटबंदी असणार याला. खालच्या बाजूस सुद्धा दिसत आहे. तटबंदीचाच भाग आहे, कारण आपण मगाचपासून पाहतोय तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. तटबंदीचाच भाग आहे तोही. यावर पूर्वी वाडा असणार भरपूर मोठी तटबंदी आहे. हे पहा, हां दुहेरी तटबंदी याला. पूर्ण चारी बाजूनी याला अशी ही तटबंदी आहे. दुहेरी तटबंदीत असणारा किल्ला या. या बाजूला सुद्धा आहे. या ठिकाणी एक ही वास्तू आहे, पाहू शकते. काही इथं खड्डे काढलेले ते असे. वाड्यांचे अवशेष येते. इथंही आहे बघा विटा, विटांची इथं कापडाच्या विटा. या बाजूला एक तसा हाही वाढत असणार. सध्या फक्त अवशेष शिल्लक पाहायला भेटत आहेत. घाम्याला पाहायला भेटतं, म्हणजे इथे काम केलं जातं. या बाजूची पूर्णतः तटबंदी आहे. त्या बाजूला सुद्धा तटबंदी पाहायला भेटते. म्हणजे आपण ज्या मार्गे खालून येतो का ती ही बाजू. ही तटबंदी खालून जे आपल्याला या ठिकाणावरून पाण्यात भेटते गडावर येताना. ही बघा, ही आपण तसेच त्या मार्गे येत असतो. ही तटबंदी आहे. ती पाहू शकतो या बाजूची ही तटबंदी, जी महादरवाजासमोरच्या बाजूस आहे. त्या महादरवाजाच्या आत आल्यानंतर या ठिकाणी ही तटबंदी, महादरवाजाच्या अगोदर आहे ही तटबंदी. व त्या बाजूला सुद्धा आहे. पाहू एकदा. अशीच बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तटबंदी आहे. याची या ठिकाणी बुरुजाची बाजू असणार. व खाली पाहू शकतो आपण
खाली दुहेरी तटबंदी मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे. लांबपर्यंत पसरलेली तटबंदी. भरपूर तटबंदीचे अवशेष आपल्याला गडावर पाण्यात भेटतात. पूर्ण तटबंदी आहे. गड हा त्या काळी नांदता असणार. गडाचा एक घेरा बराच मोठा आहे. आपण सर्व वास्तू पाहत आता या महादरवाजापाशी पोचून गेलो. मुख्य गडाचा महामार्ग ही तटबंदी. या ठिकाणी पोचून गेलो आपण. आता आपण परतीच्या प्रवासाला घेऊया. संपूर्ण गडाची आपली आता गडफेरी झाली. पूर्ण आपण गडफेरी केली, व्यवस्थित पार करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. ते आपण बऱ्याच ठिकाणी हे असं उभं करून ठेवलेलं पाहायला भेटते आपल्याला. ही ह्या महादरवाज्यातनं आत आल्यानंतर उजव्या बाजूस असणारी तटबंदी आहे. म्हणजे आपल्या खालून येताना जी उजव्या साईडला लागते ती ही तटबंदी आहे. पाहू शकतो आपण अशी लांबपर्यंत पसरलेली ही तटबंदी आहे. आणि हे घनदाट जंगल. आणि हा राजमार्ग. या गडाची भव्यता खूप ही पूर्ण तटबंदीवरून खाली आलेली आहे. या ठिकाणापर्यंत पूर्ण किल्ला आहे, तटबंदी आहे किल्ल्याची. बरंच असा घेरा पूर्ण आहे. खाली आपण पोचून गेलो.
या ठिकाणी आता माकडांची संख्या ही प्रमाणाच्या बाहेर आहे, त्यामुळे आपल्या वस्तू आणल्या तर त्या व्यवस्थित जपून ठेवा. माकडे खूप आहेत इथं, त्यामुळे आपल्या अंगावर झेप घेतात, आपल्या हातातील वस्तू ओढून घेतात. हे पाहू शकतो, हे असं वरती निवारा शेड केला आहे रात्रीचं लक्ष ठेवण्यासाठी, वन खात्यासाठी. आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. मंदिरात जाण्याच्या अगोदर या ठिकाणी महादेवाचे आपणाला इथं पाहायला भेटत आहे. त्रिशूल, महादेव आणि पिंड. मंदिराच्या बाजूला आल्यानंतर इथं शनिदेवांची मूर्ती पाहायला भेटते. तसेच वरती हे पाहू शकतो, इथं असे देवतांच्या इथं हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांची मूर्ती आहे. हे काय आहे? लाकूड. तसेच या ठिकाणी आपल्याला सरस्वती ची इथं ही लक्ष्मी देवीची ही सरस्वती, विठ्ठल रुक्मिणी, श्रीकृष्ण, दत्तांची आणि इथं बजरंग बलीची गदा पाहायला भेटते. संपूर्ण इथं असे समोर एक आहे, ही पाहू. आता आपणाला या दुर्ग किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत. आपलं नाव काय साहेब? महादेव गोटेकर. महादेव गोटेकर. या मंदिरामध्ये तुम्ही असता, बरोबर आहे? तर आता थोडक्यात माहिती सांगा मला या गडाची. हे पहिले त्या काळामध्ये राणी मायावती राजा त्यावेळेस इथं राहत होते म्हणजे. हां आता इथं राहत होते. हा राजा गेला समजा पहिले माहूर, हां माहूर गडाला. आणि इकडं पुन्हा किल्लेर आहे ना, ते त्याच्यापाशी समजा पाणी नाही राहायचं, ते मागून आणण्यासाठी जाय. तर आता त्यावेळेस इंग्रज लोक त्याच्या मागं फिरे ना, त्याचे किल्ले लुटून न्यायचं असा काळ होता ना त्यावेळेस. बरोबर. हो हो आहे का नाही? हो. तर ह्या गेला राजा तिकडं आणण्यासाठी, अन्नदानासाठी. हे राणी मायावती इथंच होती. इथं होती तर हे गेले तिकडं, ते याच्यावर हे आले इंग्रज लोक. इंग्रज लोक आले ना, मग का नाही इथं लढाई झाली. सैनिक तिच्यावाले होते ह्या टायमाला, ते जागेवर मेली म्हणते. लढाई, हो लढाई केली. काही सैनिक आहे, काही मग होते ते मोठे पट्टे घेऊन त्याचे सैनिकाचे लपून बसले. इथंच मेले. इंग्रज लोक हे काय यायचं घेऊन जाणार पाणी सोडून. हो हो हो. तो राजा आला तिकडून. हां राजानं पाहिलं ते राणी मायावती इथंच मेली जागेवर. त्यानं तिला पाहिलं तर खूप नाराज झालं भयंकर. त्याचे सैनिक का नाही तो घेऊन चंद्रपूर निघाला. बरोबर. चंद्रपूरचा किल्ला नंतर बनवलेला. हो का? आणि 3 दरवाजे आहेत ना, बुजवलेत ना ते, हां त्याचं काय? बुजवले काय? पहिला दरवाजाच आहे तो. हां पहिला दरवाजा तिकडून रस्ता आहे पलीकडून. पलीकडून असंच पाय रस्ता. भवानी मागच्या मायचा आहे. 3 दरवाजे. 3 देव्या अंदर आहे म्हणजे. बरं बरोबर. 3 ठिकाणी. 3 ठिकाणी. चालते चालते. खूपच चांगली माहिती दिली
आणि कसं होतं माहिती आहे का, आज तुम्ही इतिहास सांगितला आहे तर आपल्या व्हिडिओमार्फत हा सर्व लोकांना माहिती होईल आणि हा आपला इतिहास पुढे गेला पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर आम्हाला सांगितलं नाही तर पुढे जाणार कसा, किंवा आम्हाला तरी कसं समजणार. प्रॉपर आहे इथले, हां त्यामुळे यांना सर्व माहिती आहे. बरोबर बरोबर. आणि चालेल. नवीन पिढीला एवढं हो हो, मला माहितीच नाही ना काही. आता आम्ही एवढे लांबून आलो तरी आम्हाला काहीच माहित नाही. आता तुम्ही सांगताय तेव्हा आम्हाला हा इतिहास माहित होतोय. तुटक्या मोडक्या भाषेत बरोबर. हो हो हो, खूप नाही, खूप छान माहिती दिली. ठीक आहे चालते चालते, धन्यवाद धन्यवाद. मूर्त्याच्या मागं पूर्ण गाव होतं 10-12 वस्तीचं, 10-12 घरं. पण जंगलमुळे ते बाहेर गेलं का. नांजा गाव ना. नाही नांदन दुरुग. दुसरं ते महामारी बिमारी आली, ते गाव सोडून चालले गेले. आणि दुरुग बोलतात गाव ते समोर गाव आहे ना, ते आमचंच गाव तो दुरुग ना. आणि त्याच्यावरून हे किल्ल्याचं नाव दुरुग, दुरुगगड. ओके ओके. यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव किल्ला आणि एकमेव गिरिदुर्ग. हा, कळंब तालुक्यामध्ये. आणि बाकी यवतमाळ जिल्ह्यात कुठंच किल्ला नाही. नाही आहे किल्ले, बाकी माहूरगड एक आहे. ते- माहूरगड तो नांदेड जिल्ह्यात आला. नांदेड जिल्ह्यात, हम्म. हो. यवतमाळ जिल्ह्यात मग आपल्याला विहीर पाहायला भेटते, बारमाही पाणी असते. इथं आज कार्यक्रम आहे. चला तिकडं फिर आता आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊन आणि आपण आता निघू. आपल्याला मारुती ते उलट पण आता मारुतीची मूर्ती पाहू शकतो. जय श्रीराम. या ठिकाणी दुरुगडाच्या पायथ्यालाही आपल्याला अशी मूर्ती पाहायला भेटते इथे हनुमानरायाची. हा हा. रायडर्सची टीम गेली आता. आपल्याला दुरुग किल्ला दिसत आहे, पाहू शकतो इथं समोर आपल्याला हा अख्खा दुरुग किल्ला आहे. आता आपण तिथं जाऊन आलोय, खूपच सुंदर. आपण दुरुग किल्ला तो आहे. दुरुग किल्ल्यावरून आपण दुरुग गावात आलो. या ठिकाणी आंघोळ केली आपण आणि आंघोळ करून आता आपण गावातील एक घोडेकर म्हणून काका आहे त्यांच्या घरी आपण चहा नाश्ता करण्यासाठी जात आहे. पाहू शकतोय